Hello everyone and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our point number last which is belongs to differential equation is going on. So point number last is linear differential equation. Okay. So friends, if we think about linear differential equation, then once again question arises. What is question? What type of look ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज है ना. म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन कसं दिसत असेल तर ऍक्च्युली फंडा इज व्हेरी सिंपल. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला मी प्रोसेस शेअर करतोय हाऊ टू डील विथ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन अँड हाऊ टू डिसाइड गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज लिनियर. ओके, सो फ्रेंड्स, without wasting much time, you just focus on how to proceed. Okay, so if we think about linear differential equation, तर ऍक्च्युली लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स हे असे या दोन टाइपचे दिसतील. फर्स्ट फॉर्म इज जनरल फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन and second form is standard form of linear differential equation. So if we think about general form, then always remember हे जे differential equation present आहे. Okay, so in this differential equation, if we see carefully, then we clearly realize dy by dx याचा कोएफिशियंट x मध्ये, y चा कोएफिशियंट x मध्ये प्रेझेंट आहे and RHS x मध्ये प्रेझेंट आहे. Means always remember friends, when we try to identify linear differential equation, that time general form हा असा दिसेल. Means dy by dx y and RHS. Okay, dy by dx y या दोघांचे कोएफिशियंट्स and our whole RHS हे कशाच्या फॉर्म मध्ये असेल? x च्या फॉर्म मध्ये असेल. then only we can say that equation is linear differential equation आणि या फॉर्मला म्हणतो आपण जनरल फॉर्म. क्लियर फ्रेंड्स? So this is the first way to identify linear differential equation, and second way is directly standard form सारखं दिसेल ते. Standard form looks like dy by dx plus py is equal to q. Okay, but here p, that is coefficient of y, and q means our RHS. Both the functions हे कशामध्ये असणार आहेत? x मध्ये असणार आहेत. Clear friends? म्हणजे actually when our differential looks like general form, that time our task is to convert general form into standard form. आता ऍक्च्युली हे कन्वर्ट करणं खूप सिंपल टास्क आहे. व्हाय? बिकॉज या दोन्ही फॉर्म्स मध्ये हियर कोएफिशियंट ऑफ वाय एक्स मध्ये है ना, आरएचएस एक्स मध्ये, ओनली कोएफिशियंट ऑफ डीवाय बाय डीएक्स हा इथं 1 आहे बघ, है ना. तर जनरल फॉर्म मध्ये डीवाय बाय डीएक्स चा कोएफिशियंट एक्स ची टर्म असते, बट इन स्टँडर्ड फॉर्म डीवाय बाय डीएक्स चा कोएफिशियंट हा युनिटी असतो. क्लियर आहे? म्हणजे सिंपली तुम्हाला हा ए ऑफ एक्स नकोय. ज्या ज्या मोमेंटला तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जनरल फॉर्म दिसेल त्या मोमेंटला वी शुड कन्वर्ट जनरल फॉर्म इनटू स्टँडर्ड फॉर्म व्हाया डिवायडेशन ऑफ कोएफिशियंट ऑफ डीवाय बाय डीएक्स. एवढं सोपं आहे. ठीक आहे. अँड आफ्टर गेटिंग स्टँडर्ड फॉर्म, तर याच्या थ्रू स्टँडर्ड फॉर्मचं सोल्युशन त्यांनी थिअरॉटिकल पार्ट मध्ये प्रोव्हाइड केलंय विदाउट प्रूफ. ओके, ऑलवेज रिमेंबर याचं प्रूफ वगैरे काय नाहीये. सो बेटर वे वी शुड डिरेक्टली थिंक अबाउट व्हॉट इज द सोल्युशन ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर हे सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे? y इंटू आय एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू आय एफ. ओके, सो हा आय एफ जो असतो ना, याला म्हणतो आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर. काय म्हणणार याला आपण? इंटिग्रेटिंग फॅक्टर. तर ऍक्च्युली ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरचंही इन डिटेल सोल्युशन असते, बट वी डोंट रिक्वायर सच टाइप ऑफ सोल्युशन्स बिकॉज दॅट टाइप ऑफ सोल्युशन्स ही काय आपल्या एक्झामची प्रायोरिटी नाहीये. सो बेटर वे वी शुड थिंक अबाउट फॉर्म्युला फॉर आय एफ ओनली. सो आय एफ मीन्स व्हॉट? इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, सो इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय असणार आहे? ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. ओके, सो व्हाया स्टँडर्ड फॉर्म वी कॅन इझिली फाइंड आउट पी. पी मीन्स व्हॉट? कोएफिशियंट ऑफ वाय. We can easily find out q. Q means what? RHS of our standard form. Clear? And via p and q, via p we can easily find out IF. Okay, and via q
we can easily find out solution of the differential equation. Clear आहे? So या प्रोसेसला फॉलो करायचंय. Process is very simple. Okay, when given differential equation looks like general form, that time we should convert general form into standard form. Clear? And via standard form we can easily decide which one is P and which one is Q. Okay, and via P we can find out integrating factor, and via Q we can easily find out solution of differential equation. Clear friends? Okay, so process of this linear differential equation is seriously खूप healthy. Clear? So now we directly jump towards our examples. Okay, so now think about example number 1. Okay, so exam मध्ये मोस्ट रिपीटेडली विचारला जाणारा हा क्वेश्चन असतो. ठीक आहे. सो एक्झाम्पल नंबर 1, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन dy by dx plus y upon x is equal to x cube. Very simple example friends. ठीक है. So start with obviously given differential equation. This is given to you. Okay, so dy by dx plus 1 upon x into y is equal to x cube. याला लिहिताना थोडंसं व्यवस्थित लिहितोय फ्रेंड्स मी. क्लियर? So now if we think about this differential equation, then we clearly see that this is linear differential equation. This is the standard form of linear differential equation. Okay, because आपल्या सिलेबस मध्ये जर तुम्ही आयडेंटिफाय केलं ना, तर आपला फर्स्ट पॉइंट आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मधला फर्स्ट पॉइंट आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. अँड व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे मोस्ट नंबर ऑफ एक्झाम्पल्स हे कसे दिसतात? m dx plus n dy equal to 0. and if we think about exact differential equation also, तर त्याचाही फॉर्म काय? m dx plus n dy equal to 0. means friends, फंडा is very clear. त्या फॉर्म मध्ये जर डिफरन्शियल इक्वेशन असेल, दॅट टाइम वी शुड अप्लाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, अदरवाइज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आणि ते सोडून जर वेगळं काय दिसत असेल, डेफिनेटली गो विथ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सिंपल फंडा एकदम. आता याच्यामध्ये पहा, कोइफिशियंट ऑफ वाय हा कशामध्ये रे? एक्स मध्ये. अँड RHS कशामध्ये आपली? एक्स मध्ये. मीन्स व्हॉट? दिस इज अँड कोइफिशियंट ऑफ dy by dx किती आहे? 1 आहे. सो दिस डिफरन्शियल इक्वेशन लुक्स लाईक स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. पिक्चर एकदम क्लिअर आहे, एकदम क्लिअर कट दिसतंय पाय ना. तर या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला मी कशाबरोबर कंपेअर करतोय? ओके, कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म dy by dx plus py is equal to q. Very simple. Okay, so after comparison we clearly see that p is equal to 1 upon x. P means what? Coefficient of y. Okay, so here coefficient of y is 1 upon x, so 1 upon x. And q means what? Q is our RHS, so here RHS is equal to x cube. Okay, so now here after process is very simple. So our task number 1 is find out integrating factor. Okay, and our formula is e raised to integration of p dx. Okay, so this one is equal to e raised to integration of p means what? 1 upon x dx. So this one is equal to e raised to integration of 1 upon x, standard formula log x. and always remember friends, जर एक्सपोनेन्शियलच्या डोक्यावरती लोगॅरिथम प्रेझेंट असेल, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन अँड लोगॅरिथमिक फंक्शन एकमेकाला रिमूव्ह करतात. ऑलवेज रिमेंबर. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ लोगॅरिथम. मीन्स पॉवरला लॉग आहे आणि बेसला एक्सपोनेन्शियल प्रेझेंट आहे. दॅट टाइम लोगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन गेट कॅन्सल, सो वी सिम्पली गेट एक्स.
Okay, so this is integrating factor. So now remaining task is solution of linear differential equation. So solution of one is, what is solution? Y into integrating factor is equal to integration of q into integrating factor dx. Okay, so therefore y into integrating factor value is x is equal to integration of q means x cube, and integrating factor is 1 upon simply x. Integrating factor is simply x. Very simple. So y into x is equal to integration of x raised to 4 dx, and integration of x raised to 4 is power 1 na increase होईल. So we simply get yx is equal to x raised to 5 upon 5 with integrating constant. Okay, so this is the process to deal with linear differential equation. Okay friends, so I think वन ऑफ द इजिएस्ट प्रोसेस है, एकदम इजी प्रोसेस है. ठीक है, टास्क नंबर 1 इज फाइंड द वैल्यूज ऑफ p एंड q. Via p we can find out integrating factor, and via integrating factor and value of q we can easily find out solution of any linear differential equation. Okay friends, so funda is very clear. So now we will see one more example for better idea. Okay, so example number, we can say that last in differential equation. Okay, so after completion of this topic also we'll see more examples, some different examples हे आपल्या अपकमिंग लेक्चर्स मध्ये आपण कंडक्ट करणार आहे. ओके, सो डोंट वरी अबाउट दैट. क्लियर फ्रेंड्स? So now if we think about this differential equation, okay, then we clearly realize here coefficient of dy by dx, coefficient of y and RHS, all the terms in the form of x. कशामध्ये त्या terms in the form of x है ना. आता हे m dx plus n dy is equal to 0 याच्यासारखं दिसत नाहीये. मीन्स 100% हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनच असणार आहे. ऑलवेज रिमेंबर. ओके, सो फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मी बोलतो तुम्हाला, हे आपल्यासाठी बेटर लॉजिक आहे. व्हेन आवर डिफरन्शियल इक्वेशन, ओके, जर एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 सारखं दिसत नसेल, देन अँड देन ओनली 100% that differential equation should be linear differential equation. Clear friends? Okay, so या differential equation कडे पाहिल्यानंतर obviously dy by dx चा कोएफिशिएंट, y चा कोएफिशिएंट and RHS ही कशामध्ये रे? x मध्ये. means 100% this is the general form of linear differential equation. आता general form आहे, but for solution we required values of p and q, and values of p and q या कशामध्ये असतात? स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये असतात. क्लियर आहे? देन आवर टास्क नंबर 1 इज कन्वर्ट दिस जनरल फॉर्म इनटू स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणि जनरल फॉर्म मध्ये काय डिफरन्स आहे? स्टँडर्ड फॉर्म मध्ये कोएफिशिएंट ऑफ dy by dx हा 1 असतो, बट इन जनरल फॉर्म कोएफिशिएंट ऑफ dy by dx हा x ची टर्म असते. मीन्स सिंपली आवर टास्क इज कोएफिशिएंट ऑफ dy by dx ला आपल्याला 1 करायचे. क्लियर आहे? आणि कोएफिशिएंट ऑफ dy by dx ला 1 करण्यासाठी याच्या बरोबरची टर्म आहे ना, या टर्मनं काय करणार तुम्ही? एव्हरी टर्मला डिवाइड करणार है ना. फंडा इज व्हेरी सिंपल. सो डिवाइड थ्रू आउट बाय 1 plus x square. then and then only dy by dx चा कोएफिशिएंट काय होईल? सिंपली 1. सो हियर जनरल फॉर्मचं कन्वर्जन कशामध्ये होईल रे? डिरेक्टली स्टँडर्ड फॉर्म मध्ये. ओके ओके, सो दिस इज स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर डिफरन्शियल इक्वेशन.
क्लियर है? व्हाई स्टैंडर्ड फॉर्म? बिकॉज कोएफिशिएंट ऑफ dy by dx 1 है, कोएफिशिएंट ऑफ y एंड RHS x ची टर्म है, मीन्स दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जो स्टँडर्ड फॉर्म मध्ये. क्लियर आहे? सो नेक्स्ट स्टेप इज काय करतो आपण सिंपली कंपेयर विथ dy by dx plus py is equal to q because we want p and q. So that is the only purpose की ज्याच्यासाठी आपण काय करतो, याला स्टँडर्ड फॉर्म मधल्या गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं कन्वर्जन करतो. सॉरी, जनरल फॉर्म मधल्या डिफरन्शियल इक्वेशनचं कन्वर्जन करतो आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये. क्लियर? सो व्हाया कंपॅरिझन वी कॅन इझिली डिसाइड p means what? Coefficient of y. So here coefficient of y is 2x upon 1 plus x square. Okay, coefficient of y फॉर्म मध्ये p आहे आणि here coefficient of y किती आहे? 2x upon 1 plus x square. Okay, and q means what? RHS किती आहे? 4x square upon 1 plus x square. Very simple, friends. Okay, then next step is obvious. Task number next is find integrating factor and our formula is e raised to integration of p dx. E raised to integration of p dx. So this one is equal to e raised to integration of 2x upon 1 plus x square dx. Okay, so this is p. Clear, friends? So now if we think about our this integral, okay, तर ऍक्च्युली या इंटिग्रल मध्ये फंडा काय माहितीये का? मेथड ऑफ सबस्टिट्यूशन इज ऍप्लिकेबल आहे. ओके, बिकॉज डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा आपला न्यूमरेटर आहे, है ना? इफ वी वॉच केअरफुली देन वी क्लिअरली सी दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर हा आपला काय रे? न्यूमरेटर आहे. ओके, बिकॉज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus x square is 2x, मीन्स डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह numerator है. So that time always remember when denominator चा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर असेल, ओके, तर त्या मोमेंटला आपलं सोल्युशन असते लॉग ऑफ डिनॉमिनेटर. काय सोल्युशन असते आपलं? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. ऑलवेज रिमेंबर, खूप सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे? काय म्हटलं मी तुम्हाला? ज्या मोमेंटला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटर असेल, काय म्हटलं मी? ज्या मोमेंटला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटर असेल त्या मोमेंटला एव्हरी टाइम सोल्युशन काय असणार आहे तुमचं? लॉग ऑफ डिनॉमिनेटर. लॉग ऑफ डिनॉमिनेटर ही इंटिग्रेशनची कन्सेप्ट आहे, एक बेसिक फॉर्म्युला आहे जो सबस्टिट्यूशन मेथड थ्रूच येतोय. अँड इफ वी अप्लाय सबस्टिट्यूशन मेथड ऑल्सो, दॅट टाइम ऑल्सो वी गेट सेम आन्सर. क्लिअर आहे, फ्रेंड्स? तर हे लॉजिक दिलेलं फक्त हे करा, तुम्ही फॉलो करा, डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट मिळेल. क्लिअर आहे? सो नाव ई अँड लॉगॅरिथम गेट कॅन्सल. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर वी सिम्पली गेट 1 plus x square. ओके, सो सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन 1 is, what is solution? Y into integrating factor is equal to integration of q into integrating factor with respect to x. Okay, so now funda is very simple. So here integrating factor is 1 plus x square is equal to integration of q means what? 4x square divided by 1 plus x square, and integrating factor is 1 plus x square dx. Very simple. Same term get cancel. Y into 1 plus x square, this one is equal to 4 is constant. Into मध्ये असल्यामुळे obviously we can take तो constant बाहेर घेतो आपण. ठीक आहे? So y into 1 plus x square is equal to 4 into इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर है ना, डोक्याला नंबर आहे म्हणजे पॉवर 1 न इनक्रीज होणार आहे. So this is the solution for our current linear differential equation. Okay, friends, means funda is very simple. Process is very simple.
So in our upcoming exam, definitely linear differential equation हे present असण्याची possibility more and more आहे. Okay, so weightage for such type of examples are 4 marks. Clear आहे. And process काय आहे? When our given differential equation looks like general form, then our task number 1 is convert general form into standard form, and after converting into standard form we can easily get values of p and q, and via value of p we can find out integrating factor. Via value of integrating factor and q we can easily find out solution of linear differential equation. Okay, so that's why process simple आहे. How to identify linear differential equation हे पण simple आहे. Okay, that's why everything looks like simple, and always remember in most number of times ज्या मोमेंटला तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड कराल, ऑलवेज रिमेंबर त्या मोमेंटला हे जे अबव इंटिग्रल आहे ना, ईच्या डोक्यावरचं इंटिग्रल, हे इंटिग्रल मोस्ट नंबर ऑफ टाइम्स, रिमेंबर फ्रेंड्स, मोस्ट नंबर ऑफ टाइम्स लोगॅरिथम मध्ये आन्सर प्रोव्हाइड करेल. मोस्ट नंबर ऑफ टाइम्स. सो लोगॅरिथम मध्ये का प्रोव्हाइड करेल? बिकॉज ई अँड लॉगला कॅन्सल करण्यासाठी ते इन 99% केसेस हे काय प्रोव्हाइड करेल? लोगॅरिथम मध्ये सोल्युशन प्रोव्हाइड करेल. सो ऑलवेज रिमेंबर दिस थिंग फ्रेंड. क्लिअर फ्रेंड्स? सो होप्स समजलं असेल, बेटर आयडिया आली असेल. देन please like, share and compulsory subscribe to my channel. So here our differential equation is over now. So thank you friends.